तर त्यामध्ये तर ही झूम मीटिंग मी आता रेकॉर्ड करत आहे, तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार. तर आणि यावेळेला आपण जे आहे तर सुरुवात करत असताना काही ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे मी लक्ष वेधित आहे. सर्वात अगोदर मी जसं सांगितलं होतं की आपल्याला गुगल क्लासरूम नावाचं जे ऍप आहे याच्यावरती भेटेल, प्ले स्टोअर वरती तुम्हाला, तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा मोबाईल मध्ये, किंवा तुमच्या गुगल क्रोम मधून सुद्धा तुम्ही जर तुमचा जीमेल आयडी ऍक्टिव्हेट असेल तर त्याच्यातून तुम्हाला त्याला ऍक्सेस करता येऊ शकेल. तर जे काही आपल्या आजच्या नोट्स असतील आणि जो काही अभ्यास व विशेष गृहपाठ असेल तर तो सर्व तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी गुगल क्लासरूम हे महत्वाचं आहे आणि एक चांगली फॅसिलिटीज आहे की एकाच ठिकाणी ते आपल्याला सर्वांना उपलब्ध होणार आहे. तर मी थोडस विरुद्ध करणार आहे, काही वेळ आपण नंतर त्याला वेळ देणार आहोत, परंतु मला हा प्रश्न विचारायचा की कोणाचे काही प्रश्न आहेत का? आपण प्रगटीकरणाचा अध्ययन सुरू करण्याच्या अगोदर जर काही प्रश्न असतील आपले तर कृपा करून तुम्हाला मी ही वेळ देतो, माईक ऑन करून तुम्ही विचारावा आणि मग नंतर मी सुरुवात करेल. आहे का कोणाचे काही प्रश्न आहेत का? बर, जर नसतील तर यावेळेला आपण जे आहे तर ते सुरुवात करूया. माझी स्क्रीन जर तुम्हाला दिसत असेल तर ते कृपा करून तुम्ही मला सांगा. हो दिसते. हो दिसते. हो दिसते. ओके, थँक्यू. तर आपला हा जो प्रगटीकरणाचा जो बायबलचा अध्ययन आहे तर याची आज आपण आजपासून सुरुवात करत आहे आणि मला सांगू द्या की मी विशेष आपल्या सर्वांसाठी जे आहे तर प्रार्थनेमध्ये आहे की परमेश्वर देवबापाने आपल्या प्रत्येकाची भेट घ्यावी, विशेष करून आपल्याला यामध्ये त्याचं कृपा प्रेरणा पुरवावी. कारण जो आपला मागचा परिचयाचा क्लास झाला त्यामध्ये देखील मी ही गोष्ट समजून सांगितलेली आहे की प्रगटीकरणाचा किंवा बायबल देखील आहे की चा अभ्यास करताना मानवी ज्ञानानं आपण देवाच्या रहस्याचा उलगडा कधीच करू शकत नाही. माझ्याकडे कोणती डिग्री आहे, माझ्याकडे कोणतं शिक्षण आहे किंवा मी किती मोठा विद्वान आणि स्कॉलर आहे याचा तिथं काहीही उपयोग होत नाही. तर तुम्हाला त्या सर्व गोष्टींसाठी देवाची अद्भुत कृपाच त्या ठिकाणी जे आहे ती कार्य करत असते आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, तो आपला मार्गदर्शन करणारा महान असा देवाचा कैवारी असा आत्मा आहे आणि त्याच्या सहभागितेशिवाय किंवा त्याच्या कृपेशिवाय कोणीही प्रगटीकरणात मधलं रहस्य जे आहे त्याचा उलगडा प्रयत्न करू शकत नाही. मी माझ्या स्वतःला फार नम्र आणि कमी लेखतो. माझी वास्तविक पाहायला गेलं तर ही पात्रता नाहीये की आज आपल्यामध्ये मी येऊन तुमच्यामध्ये येऊन जे आहे या विषयासंबंधाने शिकवावं. कारण मला ठाऊक आहे की माझ्यापेक्षाही अधिक चांगले, अधिक विद्वान, ज्ञानी स्कॉलर्स लोक आहेत की जे आधी एक ना एका वचनाचा तुम्हाला अगदी स्पष्टपणे जे आहे ते उलगडा करून सांगत आहेत. आणि म्हणून कोणीही असा कृपा करून विचार करू नये की लोंढे बाळक साहेब म्हणजे फार मोठा स्कॉलर आहे किंवा कुठं खूप मोठा एखादा ज्ञानी व्यक्ती आहे आणि तर मी काय ज्ञानी आणि मी काय मोठा स्कॉलर वगैरे काही नाही. तर मी एक लहानातल्या लहान प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, बायबलचा छोटासा शिष्य या नात्याने आम्ही अभ्यास करतो आणि ज्या गोष्टी मला समजल्या त्या माझ्या मंडळीतल्या लोकांना, माझ्या जवळच्या लोकांना मी जे आहे तर त्या शेअर करतो. माझा जो अभ्यास आहे किंवा मी जे काही, तर एवढंच माझं त्या ठिकाणी जे आहे तर येशूचा, ख्रिस्त येशूचा दास म्हटलेला जो आहे तो मी विक्रांत लोंढे आहे. आणि म्हणून या जी आपली प्रगटीकरणाच्या अध्ययन जी आपली सभा आहे किंवा हा गट आहे तर याचा हेतू कोणत्याही प्रकारे नाव कमवण्याचा नाही,
किंवा मी काहीतरी प्रगटीकरणाचा अध्ययन घेत आहे म्हणून काहीतरी स्पेशल करून 4 लोकांमध्ये काहीतरी वाहवा करून घ्यायची म्हणून हे अध्ययन सुरू झालेलं नाही. कारण मी त्या प्रकारच्या नावलौकिकतेच्या प्रसिद्धीच्या मागे कधीच नव्हतो आणि नाही. तर याचा हेतू जो आहे त्याकडे आपण वळणार आहोत, की आपण का या प्रगटीकरणाचा अभ्यास जो आहे तो सुरू केलेला आहे किंवा ह्या दिवसांमध्ये आपण का करत आहोत, त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर एखादा व्यक्ती हा प्रश्न नेहमी विचारू शकेल, की व्हाय डू वी स्टडी द बुक ऑफ रिव्हलेशन? म्हणजे हे जे प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं आपण अध्ययन किंवा आपण का करतो किंवा काय करायला पाहिजे? तर हा प्रश्न जो आहे एखादी व्यक्ती जी आहे ती निश्चित रूपानं त्या ठिकाणी विचारू शकेल. तर मी आज तुमच्या समोर माझी स्लाइड जर तुम्हाला दिसत असेल, दिसती ना? तर त्या ठिकाणी 4 प्रमुख कारणं मी सांगितलेलं आहे, की प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा जो अभ्यास आहे, तो आपण का करावा? की मी सुद्धा याच्यामध्ये का आज उतरून आपल्यामध्ये हे शिकवण देण्याचा किंवा आपल्या बरोबर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यातली महत्वाची प्रमुख कारणं जी मला कळालेली आहेत, ती आज आपल्या समोर मी या ठिकाणी मांडत आहे. पहिली गोष्ट जी आहे, प्रकटीकरण 1:3 जर आपण वाचलं बायबल, तुम्ही जर उघडले, तुमच्याकडे पवित्र शास्त्र बायबल असेल, तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, की या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळणारे ते धन्य आहेत. म्हणजे काय, की जो कोणी हा जो प्रगटीकरणाचा संदेश आहे, या संदेशामधले प्रत्येक म्हणजे वचन नाही पण शब्द म्हटलेला आहे. म्हणजे शब्द ना शब्द त्या ठिकाणी जो कोणी वाचून दाखवतो, ते जो कोणी ऐकतो व त्यात लिहिलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ते जो कोणी पाळतो किंवा जे पाळणारे आहेत ते धन्य आहेत. धन्य म्हणजे काय, तर आशीर्वादित, ब्लेसेड इंग्लिशमध्ये शब्द त्याला आपल्याला माहिती आहे वापरलेला आहे. तर कोण धन्य आहे, तर 3 गोष्टी करणारे याच्यामध्ये धन्य आहेत, की जो कोणी यातल्या गोष्टी वाचून दाखवतो, जो कोणी ऐकतो आणि जो कोणी आपल्या हाताने जे आहे प्रियांनो त्या ज्या गोष्टी आहेत तो पाळतो. तर तो पाळणारा जो आहे तर त्यांना धन्य म्हटलेलं आहे. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास आपण करताना पहिली गोष्ट, की आपण जेव्हा या पुस्तकाचा अभ्यास करतो, विशेष रीतीने परमेश्वर देवबाप आपल्यावरती त्याची कृपा आणि त्याचा आशीर्वाद प्रियानो देत असतो या वचनानुसार. दुसरं त्या वचनातच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की कारण समय देखील काय झालेला आहे, जवळ आलेला आहे. का का आपण अभ्यास करावा याचा? कारण जो वेळ आणि समय आहे, कोणता समय? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्याचा. आपल्याला सुवार्थ ठाऊक आहे, की येशू आपल्या पापांसाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला, त्याला पुरलं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. 40 दिवस तो शिष्यांना दिसला, त्यानं दर्शन दिलेलं आहे आणि तो जिवंत असल्याची खात्री त्याने पटवून दिलेली आहे. आणि आपण पाहतो, की 40व्या दिवशी त्याला वरती स्वर्गामध्ये घेतलेलं आहे. त्याचं असेन्शन आपण म्हणतो किंवा स्वर्गारोहण झालेलं आहे. तर हा जो विश्वास आहे, की त्यावेळेला शिष्यांना देवदूतांनी सांगितलं, की तो पण पुन्हा एकदा येणार आहे. येशू या जगामध्ये येणार आहे आणि तो जो येण्याचा शेवटचा काळ आपण म्हणून ओळखतो, तर तो काळ, त्याचा काळ किंवा समय तो जवळ आलेला आहे. आणि याबद्दल आपण नंतर प्रगटीकरणामध्ये गेल्यानंतर भरपूर त्याच्याबद्दल आपण काळ आणि समयाबद्दल हा वेगळा टॉपिक घेऊन त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये का जर आपण म्हटलं, तर आपल्या सर्वांना या ठिकाणी ठाऊक आहे, की आता जी काही पॅन्डेमिक आहे, कोरोनाच्या लाटी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो, की कोणीही व्यक्ती त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल शाश्वती जी आहे प्रियांनो ती देऊ शकत नाही, की मी एवढ्या दिवस जगणार आहे. अगोदरही देऊ शकत नव्हता, परंतु सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि मला स्वतःहून असं वाटत आहे, की समय हा जवळ आलेला आहे. आणि माहित नाही आपण तिसऱ्या लाटेमध्ये आपल्यापैकी म्हणा किंवा मी स्वतःबद्दल जर बोललो, की जगतो की मरतो. आणि म्हणून माझ्याकडे जेवढा वेळ आहे, समय आहे, त्या वेळेमध्ये मला देवबापाने जी सेवा दिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रियांनो मी हे आव्हान घेतलेलं आहे. तर दुसरी गोष्ट आपण पाहतो, प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास आपण का करावा? तर कारण ही देवाची इच्छा आहे. हे की आपल्याला शेवटच्या काळामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत,
त्याचं रहस्य जे आहे ते आपल्याला माहिती असावं, म्हणून आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं पहिलंच वचन आपल्याला याबद्दल सांगतं. काय सांगते ते? की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झालेलं आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झालेलं आहे. काय म्हटलंय? की ज्या गोष्टी लवकर घडून येणार आहेत त्या गोष्टी आपल्या दासांना म्हणजे त्याचे शिष्य, त्याचे दास जे आहेत त्यांना दर्शवण्यासाठी, त्यांना दाखवण्यासाठी हे प्रगटीकरण त्यानं देवापासून प्रभू येशू ख्रिस्ताला झाले. आणि आपण पाहतो की त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून जो दास योहान आहे या योहानाला ते कळवलेलं आहे. तर यात हेतू हे आपल्याला पाहायला मिळतो की परमेश्वराची ही इच्छा आहे आणि की आपल्या दासांना या शेवटच्या काळामध्ये होणाऱ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर पुष्कळ लोकांशी मी बोलत होतो आणि ते म्हणतात की प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे आम्हाला समजत नाही किंवा त्याचा अभ्यास करताना फार आम्ही कन्फ्यूज होतो, गोंधळात पडतो. तर मला सांगू द्या की या पुस्तकाचा हेतू ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना गोंधळात टाकणं हा नाहीये. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की देवाची इच्छा आहे की उलट आपल्याला ते प्रगट करावं आणि ते आपल्याला समजावं शेवटच्या काळामध्ये काय काय होणार आहे, कसं होणार आहे, कोणत्या गोष्टी कशा घडणार आहे. तर या संबंधानं आपल्याला ते दाखविण्यासाठी म्हणजे काय की जे जे झाकलेलं होतं ते उघड करण्यासाठी, त्याचा उलगडा करण्यासाठी, ते आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी, नाही का आपण म्हणतो प्रेझेंटेशन करतो, तर ते आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी ते जे आहे हे प्रगटीकरण झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की देवाची इच्छा आहे की आपल्याला ते समजावं आणि म्हणून आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरं प्रमुख कारण आपण पाहतो की खोटं जे शिक्षण आहे या शिक्षणापासून जर आपल्याला सावधान राहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या पुस्तकाचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. तर फक्त प्रगटीकरणाचंच मी म्हणणार नाही तर संपूर्ण बायबल अगदी उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जे पूर्ण बायबल आहे त्या पूर्ण बायबलचा प्रेम आपल्याला अभ्यास असायला पाहिजे. जर वेगवेगळे जे खोटे कल्ट्स आहेत, पाखंडी पंथ आहेत, खोटं शिक्षण देणारे जे पण गट आहेत, ग्रुप आहेत, अशांपासून, त्यांच्या शिक्षणापासून सावधान जर आपल्याला राहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतः जे आहे या पुस्तकाचा अभ्यास करत नाही, विशेष करून प्रगटीकरण या पुस्तकाचा, तोपर्यंत सत्य काय आहे ते आपल्याला समजणार नाही, नाही का? आज पुष्कळ जण त्या ठिकाणी म्हणत आहेत की काय खरं मानायचंय, कोण बोलतो ते खरं मानायचंय. पुष्कळ जण, हा एक व्यक्ती येतो तो प्रकटीकरणावरती वेगळं काहीतरी भाष्य करतो, दुसरा एक व्यक्ती येतो तो काहीतरी त्याच्याविषयी वेगळं बोलतो, तिसरा लोंढे पाळत साहेब येतात आणि ते काहीतरी वेगळंच काहीतरी सांगत आहेत. आणि मग नेमकं याच्यातून समजायचं काय, खरं काय आहे, सत्य काय आहे, हे समजणं कठीण आहे. म्हणून मला ते सांगायचं आहे की कोण काय सांगतं हे याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा देवाचं पवित्र बायबल जे आहे ते काय सांगतं ते जास्त महत्वाचं आहे. माझं मत काय आहे, दुसऱ्या व्यक्तीचं मत काय आहे त्याविषयी हे जाणून घेण्यापेक्षा मूळ जो वचनाचा अर्थ आहे पवित्र शास्त्राचा किंवा या पुस्तकाचा तो आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. उद्या कदाचित लोंढे पाळक साहेब जे मी जे शिकवत आहे कदाचित त्याच्यामध्ये देखील काही वेगळं शिक्षण असू शकेल. मी देणार नाही तसं, परंतु आपण म्हणू शकू की मी जे आज शिकवत आहे ते कशावरून खरं आहे. कोण सांगू शकेल की मी इथं आज आपण प्रगटीकरणाचा अभ्यास या ठिकाणी करताना विक्रांत लोंढे पाळकसाहेब शिकवतात तेच सत्य आहे म्हणून. मी स्वतः सुद्धा मला तो अधिकार नाही मी दावा करावा की मीच सांगतो ते खरं आहे. मग काय खरं आहे, तर देवाचं वचन खरं आहे, ते सत्य आहे. पवित्र बायबल जे आहे ते खरं आहे. आणि आपण पाहतो की स्क्रिप्चर ज्याला आपण म्हणतो बायबल इज द हायेस्ट ऑथॉरिटी ऑफ ख्रिश्चन फेथ. म्हणजे आपल्या विश्वासाचा सर्वात मोठा आधार जो आहे आणि अधिकार जो आहे तो फक्त पवित्र बायबल ज्ञान आहे. म्हणून आपण त्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं. आणि हे आपल्याला देवानं आपल्या भाषेत दिलेलं आहे, अशासाठी दिलं की ते आपण वाचून समजून घ्यावं. उद्या जाऊन कुणी येऊन काही शिकवल त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून मी आज तुम्हाला हे सांगत आहे की या शिक्षणामध्ये आपण शिक्षण घेत असताना मी काय सांगतोय हे जास्त महत्वाचं नाहीये.
कुठला व्यक्ती काय सांगतो ते जास्त महत्वाचं नाही, परंतु बायबल काय सांगत आहे, देवाचं वचन काय, त्याचा मूळ अर्थ काय होतो, ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून जोपर्यंत आपण स्वतःहून त्या पुस्तकाचा किंवा बायबलचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत सत्य आपल्याला समजणार नाही. आणि खरं शिक्षण कोणतं आहे आणि खोटं शिक्षण कोणतं आहे, यामध्ये आपल्याला डिफरन्शिएशन करता येणार नाही. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी आपण स्वतः त्या ठिकाणी ते वाचणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल, की ज्या ज्या वेळेला आपण या पुस्तकाचा म्हणा किंवा बायबलमधील अशावरती कोणी जर एखादं भाष्य केलं किंवा त्याचा जे आपण म्हणतो की एखादं प्रगटीकरण केलं किंवा काही सांगितलं, तर त्यावरती आपण लगेच विश्वास ठेवणार नाही, कारण आपल्या स्वतःला ते पवित्र बायबल माहिती आहे, ते पुस्तक माहिती आहे. म्हणून आवर्जून ज्या दिवसापासून आपण ठरवलं की आपण हा अभ्यास सुरू करणार, तेव्हापासून मी ही गोष्ट सांगत आहे की आपण सर्वांनी मिळून अगोदर पवित्र बायबल मधलं हे पुस्तक पूर्ण वाचून काढावं. आणि मी आव्हान प्रत्येक वेळेला सांगत आहे, माझा विश्वास आहे की तुम्ही पुष्कळांनी जे आहे तर हे बायबल मधलं प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे ते वाचलं असणार आहे. आणि त्यानंतर दानिएलाचं पुस्तक देखील मी वाचायला तुम्हाला सांगितलं. याचा हेतू हा होता की मी काय सांगतो ते महत्वाचं नाही, परंतु ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही ते वाचून त्या ठिकाणी ते पाहिलं पाहिजे की विक्रांत लोंढे पाळक साहेब सांगतात ना, हे वचन दिलं ना त्यांनी, मला बघू द्या बरं त्या वचनात खरंच असं सांगितलंय का, का ते मनाचंच काहीतरी जोडून देत आहेत, काहीतरी मनाचंच काहीतरी चुकीचा अर्थ लावून आम्हाला काहीतरी वेगळं मॅन्युप्युलेट करून शिक्षण देत आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून देवानं आपल्याला ते आपल्याला दिलेलं आहे अशासाठी की आपण ते स्वतः अगोदर समजून घ्यावं. म्हणून खोट्या शिक्षणापासून सावध राहायचं असेल तर आपल्याला पवित्र शास्त्राचा आणि विशेष करून या प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा आज आपल्याला अभ्यास करणं अतिशय गरजेचं प्रियांनो आहे. तर आणि चौथी जी गोष्ट आहे ती ही आहे की प्रगटीकरणाचा अभ्यास करणं ही एक ख्रिस्त शिष्याची जबाबदारी आहे. एक प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने, मी त्याचा शिष्य या नात्याने मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या काळामध्ये त्या शेवटच्या काळात होणाऱ्या घटनांविषयी मी शिष्य या नात्याने मला माहिती असणं गरजेचं आहे. मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्त येशूचा अनुयायी आहे आणि या संबंधानं माझी ती जबाबदारी आहे की माझा प्रभू कधी येणार आहे आणि त्यावेळेला कोणत्या गोष्टी घडणार आहेत. उद्या जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी की तुम्ही म्हणता येशू येणार, येशू येणार, जीसस इज कमिंग सून, आपण पाहतो ना गाडीवरती मागं लिहिलेलं असतो, कधी येणार, काय होणार, कसं होणार, कोण सांगतंय, कोणाला माहिती आहे ते कसं होणार ते. मी जो ख्रिस्ताचा शिष्य त्याचा दास आहे, ही माझी जबाबदारी आहे की मला ते माहिती असलं पाहिजे आणि मला ते व्यवस्थित रीतीने स्वतःला समजणं गरजेचं आहे आणि मग इतरांना मला त्या ठिकाणी सांगावं त्या ठिकाणी लागणार आहे. मग मी कोणी असो, एखादा विश्वासणारा असेल किंवा मी एक पाळक म्हणून आहे, माझ्या मंडळीतल्या लोकांना, माझ्या कुटुंबातील लोकांना देखील मला ते अगदी स्पष्टपणे व्यवस्थित रीतीने सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून ही माझी जबाबदारी आहे की प्रगटीकरणाचा पुस्तकाचा जो आहे तो अभ्यास मी स्वतः आहे ते विशेषतेने त्र्याण्णव करणं गरजेचं आहे. तर ही अतिशय आताच्या काळाची गरज आहे. कारण आपण पाहतो की करंतीच्या येथील मंडळीमध्ये देखील हेच घडलेलं आहे. करंतीच्या मंडळीतल्या लोकांना आपण पाहतो की तिथं बाकीचे इतर जे लोक होते ते म्हणायचे की कधी होणार पुनरुत्थान, कधी तुमचा येशू येणार आहे. आणि सगळी मंडळी संभ्रमामध्ये पडली आणि त्या वेळेला पौलाला तिथं पत्र लिहून सांगा त्या मृतांच्या पुनरुत्थानाविषयी त्या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगावं लागलं की कधी ते घडणार आहे, कारण ते वाट पाहत होते. त्यांच्या घरातले लोक मरण पावत होते आणि असे काही ठिकाणी रेफरन्सेस आहेत की काही जणांनी तर ते पुरलं पण नाही लिहून, त्यांना असं वाटायचं की आजच येणार आहे म्हणून. परंतु मग पौल जेव्हा त्यांना लिहित आहे तो सांगतो की ज्या गोष्टी ते कसं घडणार आहे आणि मग त्यांना ते समजल्यानंतर त्यांनी जे आहे त्यांचं पाऊल आपल्याला पाहतो आरंभीच्या मंडळीने उचललेलं आहे. तसंच आज ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने, एक मंडळी या नात्याने, एक ख्रिस्ती विश्वासणारा किंवा ख्रिस्ताचा सेवक पाळक म्हणून किंवा शिक्षक म्हणून माझी ही जबाबदारी आहे की मला अगोदर त्याचा अभ्यास करावा लागेल आणि मला लोकांपर्यंत योग्य शिक्षण घेऊन जावं लागेल. कारण पाळक या नात्याने आणि देवाचा दास या नात्याने ही आपली जबाबदारी आहे. हे आपलं कर्तव्य आहे की आपण लोकांपर्यंत सत्य जे आहे ते प्रियांनो घेऊन जाणं गरजेचं आहे. तर आपल्या या अध्ययन गटाचा हेतू हा आहे
की आपण सर्वांनी मिळून याचा जे आहे ते अभ्यास व्यवस्थित रीतीने करावा. तर इथपर्यंत समजलं असेल मला असं वाटतं. तर इथं मी एक हे टाकलेलं होतं की एक आंधळा व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही. सॉरी फॉर द फॉन्ट. तो फॉन्ट इथं ऍक्ट हे नाही झाला, परंतु मार्ग हा शब्द आहे की एक आंधळा व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला कधीच मार्ग दाखवू शकणार नाही. आणि पवित्र बायबल सांगतं की असं झालं तर दोघं जाऊन काय होतील, खड्ड्यात पडतील. आणि मला जर बायबल माहिती नाहीये, मला जर प्रगटीकरणाचं पुस्तक काय आहे माहिती नाहीये, तर मी तुम्हा लोकांना काय शिकवणार आहे? खोटं शिक्षण त्याच्यामध्ये असणार आहे. अर्धवट ज्ञानानं मी जर त्या ठिकाणी शिकवायला घेतलं तर तिथं खोटं शिक्षण तयार होतं. सत्य कधी त्या ठिकाणी पाखंडी पंथ बनतं किंवा कल्ट बनतं, ज्या वेळेला त्याच्यामध्ये अर्ध सत्य असतं त्याच्यामध्ये, परंतु तो जो पुढचा भाग जो होतो तयार, तो त्या ठिकाणी वेगळा, माझे मनाचं इंटरप्रिटेशन, माझ्या मनाचे विचार, माझं स्वतःचं मत त्याला लागू केल्यामुळं तिथं खोटं शिक्षण होतं. आणि म्हणून मला जर माहिती नाही, माझ्या डोळ्यावरती अजूनही अज्ञानाची पट्टी बांधलेली आहे, तर मी त्या अंध व्यक्तीसारखाच आहे. आणि जर मी तो अंध व्यक्ती आहे तर मला तो अधिकार नाहीये की मी जाऊन लोकांना फुकटचं ज्ञान वाटत बसावं, माझं स्वतःच वाह करून घ्यावी की मला किती प्रगटीकरणाबद्दल माहिती आहे, मला किती 666 आकड्याबद्दल माहिती आहे, येथे अकलेचं काम आहे, मला अक्कल आहे. आणि मी सांगतो का आता आधार कार्ड मध्ये काय तर चिप आहे, आणि आता मी काय सांगतोय की काय ते व्हॅक्सिन घेतलं तर व्हॅक्सिन मध्ये त्या ठिकाणी चिप आलेली आहे आता, आणि व्हॅक्सिन म्हणजे आता अँटी क्राइस्ट आहे. हे काय? सतसत विवेक बुद्धीला आपल्या पटलं पाहिजे लॉजिकली की आपण काय सांगत आहोत आणि आपण काय शिकवत आहोत, किंवा कोणत्या गोष्टींवरती आज मी विश्वास ठेवत आहे. आणि म्हणून आंधळा विश्वास आपल्याला देवाने सांगितलेलं नाही ठेवावं. बायबल जे आपल्याला शिकवतं, तर ते बायबल आपल्याला तर्कशास्त्राचा आधार घेऊन देवावरती आपण विश्वास ठेवावा त्या ठिकाणी म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून पाऊल देखील करिंथीतील मंडळीला म्हणतो की मी जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळेला माझा आत्मा काय प्रार्थना करतोय माझ्या बुद्धीला कळतं. मला माहिती आहे मी काहीतरी उगाच झोपेत बडबडल्यासारखी प्रार्थना नाही करत. काहीतरी मी झोपेत बडबडल्यासारखा मी संदेश नाही सांगत. मी काय करत आहे की मी जे काही करतो ते माझ्या आत्म्याबरोबर माझ्या बुद्धीला देखील पटतं, माझ्या बुद्धीला देखील पटत आहे. म्हणून आपल्याला ही गोष्ट अतिशय महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे की हा समय जो जवळ आलेला या काळामध्ये आपण याच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या, मी हा मुद्दा नेहमी मांडत असतो की पाखंडी पंथ आज का फ्लरिश होत आहेत, आज का ते वाढत आहेत, का? कारण तुमच्या आणि आमच्यासारखे जे जबाबदार व्यक्ती आहेत ना ते शांत बसलेले आहेत घरामध्ये. ज्यांच्याकडे सत्य आहे त्यांनी ते सत्य दाबून ठेवलेलं आहे भीतीपोटी, स्वतःच्या मान प्रतिष्ठेपोटी, आणि स्वतःच्याच त्या ठिकाणी पहा तुम्ही आता मेनलाईन चर्चेस मध्ये काय चाललेलं आहे. तर आपण जर योग्य शिक्षण योग्य वेळेला दिलं असतं, किंवा आपण पालक या नात्याने, मंडळी या नात्याने आपण जर दिलं, तर त्या ठिकाणी प्रियांनो आपली मंडळी या खोट्या शिक्षणापासून आपोआपच दूर राहणार आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे. म्हणून हे आव्हान आपल्या सर्वांबरोबर आहे. मी मोठा नाहीये शिकवणारा, मी फार ज्ञानी नाही, मी तुम्हाला सांगितलं, पण जे काही आपण शिकत आहोत हे प्रभूसाठी आपल्याला करायचं आहे. आपण प्रभूचे प्रतिनिधित्व करणारे आपण त्याचे आहोत. वी आर द काय म्हणतो अँबेसिडर्स ऑफ गॉड. आपण त्याचे वकील आहोत, आपण त्याचे राजदूत आहोत. आणि मग त्याचे राजदूत असताना आपल्याला ठाऊक असणं आणि इतरांना सांगण्यासाठी आपण हे पाऊल जे आहे ते आव्हानात्मक उचलणं गरजेचं आहे. मला सांगू द्या, ज्या वेळेला मी हा अभ्यास सुरू केला आणि मुळात जे मी आपण हे अध्ययन गट सुरू करायच्या वेळेला पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी वाटलं हा काहीतरी वेगळंच करतोय, काहीतरी त्यांना त्याचं हे आहे, हे चॅलेंज आहे मोठं, आव्हानात्मक काम आहे की मी आज हा अभ्यास सुरू केलेला असताना जगामध्ये आज ऑनलाईन इंटरनेट घ्या किंवा कुठलंही तुम्ही युट्यूब घ्या की काही फेसबुक घ्या, इतकं तुम्हाला इन्फॉर्मेशन ऍक्सेस आहे, इतकी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे की मी इथं शिकवणार आहे त्याच्यासमोर ती काहीच नाही, त्या माझी माझी माहिती किंवा आपण इतकं त्या ठिकाणी ते अवेलेबल आहे. आणि या सर्व शिक्षणाच्या याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह त्या ठिकाणी याच्यामध्ये मी एक आव्हान घेतलेलं आहे, चॅलेंज आहे. जर चुकलो आणि मी ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे की तुम्हाला मी स्वतः बायबल वाचायला सांगत आहे, तुम्हाला मी म्हणत आहे की तुम्ही अगोदर वाचावं, तुम्ही बायबल उघडा, तुम्ही वाचा, ती वचनं वाचा, आणि तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते त्याचा अर्थ लावण्याच्या पद्धती देखील शिकून घ्या.
दिस विल बी द चॅलेंज फॉर मी ऑल्सो. आणि म्हणून मी देखील आव्हान घेऊन त्याच्यावरती पाहत आहे की कसं त्या ठिकाणी माझं कदाचित यावरती करिअर जे आहे पालखी सेवा ती त्या जापानाला लागलेली असणार आहे उद्या चालू, की मी जर कुठल्या प्रकारचं खोटं शिक्षण देत आहे तर. आणि म्हणून ही एक मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे, तुमच्यावरती आहे, जे कोणी इथं अध्ययन गटाला येणार आहेत. आणि म्हणून मला थोडंसं कठीण बोलावं लागलं आज, की जे खरंच सिरियस आहे त्या अभ्यासाबद्दल त्या ठिकाणी, तर त्यांनीच या अध्ययन गटामध्ये राहावं. मला इथं नंबर्सची गरज नाहीये, की बाबा एवढे लोक आले म्हणजे तरच त्या ठिकाणी आपण सभा घेणार, मीटिंग घेणार, असं नाही. इथं इथं त्या ठिकाणी एक व्यक्ती जरी राहिला इथं शेवटचा, तरी मी त्यांना शिकवणार आणि तितकंच धडाडीनं आणि तिथंच आव्हानात्मक रीतीने मी शिकवणार आहे. म्हणून महत्वाची ही गोष्ट आहे की इथं आपण सिरियसली घेतलं पाहिजे. माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः हा अभ्यास करावा. आणि जर जे आपण यासाठी मी स्वतः फीडबॅकसाठी मी स्वतः काही बायबल क्विझेस तयार केलेले आहेत, गृहपाठ आहेत, असाइनमेंट्स आहेत की जे तुम्हाला करायचे आहेत. काही गट मी पाडणार आहे, मी सांगेल कसं करायचं आहे. वेगवेगळे लीडर्स आपण त्याच्यामध्ये नेमणार आहोत आणि काही गट्स पाडून तुम्हाला मी वैयक्तिक टॉपिक्स देणार आहे प्रत्येकाला. आणि त्या टॉपिक्स वरती तुम्ही स्वतः एकत्र ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे येऊन तुम्ही एकत्र चर्चा करायच्या आहे, डिस्कशन करायचे आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. आणि मग ते जेव्हा होईल मला त्या ठिकाणी दिसेल की तुम्ही किती सिरियस आहात अभ्यासामध्ये. आणि जे शेवटपर्यंत याच्यामध्ये अभ्यास करून सर्व त्या ठिकाणी रिक्वायरमेंट्स पूर्ण करतील, त्याला आपण एक प्रमाणपत्र जे आहे त्यांच्या सन्मानार्थ आपण देणार आहोत. तर ही गोष्ट आपण या ठिकाणी आहे. म्हणून गुगल क्लासरूम जे आहे, माझ्या नोट्स त्याच्यावरती सर्व तुम्हाला तिथं मिळणार आहेत. मी काहीही दाबून ठेवणार नाही. माझ्याजवळ ठेवलं आणि थोडं सांगितलं असं नाही. जेवढे हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देखील किंवा माझे जे नोट्स आहेत मी वैयक्तिक काढलेल्या, त्या देखील मी देत आहे. विशेष करून जर इंग्लिश वाचणारे असताना आपल्याला कळतं इंग्लिश, तर माझ्याकडं खूप रिसोर्सेस आहेत, खूप अशी बुक्स आहेत चांगली चांगली, की जी आपण याच्यातून जे आहे मी तुम्हाला माझ्याजवळ आहेत सॉफ्ट कॉपीज त्या मी देऊ शकतो किंवा मी रिकमेंडेशन तुम्हाला देईल, ते आपण घ्याव्यात. आणि जे मराठी भाषिक आहेत, ज्यांना मराठी आहे, त्यांना देखील काही पुस्तकं जे आहेत मी त्या ठिकाणी सांगणार आहेत की ही पुस्तकं आपण आपल्या लायब्ररीमध्ये नाही का, आपल्या वाचनालयात आपण ठेवावे. म्हणजे भाष्य ग्रंथ आहे, पवित्र शास्त्राचा शब्दकोश असेल, वेगवेगळ्या कॉमेंट्रीज आहेत आणि सिद्धांताची काही पुस्तकं आहेत आणि चर्च हिस्ट्रीची काही पुस्तकं आहेत. तर ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हे होईल त्यावेळेलाच तुम्हाला जे आहे त्याच्यातून जे आहे आपण करणार आहे. आणि म्हणून वचनाचा पवित्र बायबलच्या वचनाचा सखोल अभ्यास करणं ही आज आपली काळाची गरज आहे. त्याकडे आज आपण प्रियांनो जे आहेत पाहत आहोत. आणि मी सांगत आहे की या जे आहे काय म्हणतो आपण, ही अध्ययन सभा जी आहे, यामध्ये मला माझं स्वतःचं नाव उंच करायचं नाही. परंतु माझी अपेक्षा, माझा हेतू आहे की आपल्या या गटातून जर 10 जरी असे लोक जे आहेत ते आले आणि ज्यांनी पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यांनी जाऊन जर दुसरीकडे शिकवायला सुरुवात केली, तर माझे जे मी कष्ट घेतलेले आहेत, मी जे घेत आहे कष्ट याच्यामध्ये, आणि मला पुष्कळ पुस्तकं वाचावी लागली, पुष्कळ रेफरन्सेस मला शोधावी लागली, ते क्रॉस रेफरन्सेस पाहावी लागली, आणि हे सर्व करून जे मी कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं फळ जे आहे मिळालं आणि देवाला गौरव मिळाला, मी हे समजतो. किमान 10 लोक जे आहेत तर ते जरी याच्यातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्वतःला तयार करू शकले की त्यांनी जाऊन इतरांना प्रगटीकरण शिकवावं म्हणून, तर मी खूप स्वतःला धन्य आणि आशीर्वादित समजत. फक्त एवढंच. आणि माझं त्या ठिकाणी त्याच्यात स्वतःचा वैयक्तिक कुठल्याच प्रकारचा हेतू उद्देश प्रियांनो नाही. तर एक छोटीशी आउटलाईन मी या ठिकाणी देत आहे. आणि थोडक्यामध्ये या ठिकाणी सर्वच पूर्ण गोष्टी मी दिलेल्या नाहीत, परंतु काही गोष्टी अजूनही याच्यामध्ये आहेत. परंतु एक थोडक्यामध्ये की आपण या बायबल स्टडीमध्ये काय काय शिकणार आहोत त्याच्याकडे आज आपण या ठिकाणी जाणार आहोत. परंतु इथं जाण्याच्या अगोदर काही प्रश्न आहेत का कोणाचे? काही समजलं नाही इथपर्यंत आतापर्यंत? जायचं पुढं? हो पळक सर. ओके, हो पास्टर. मग पुढे जर जायचं हो ठीक ठीक, थँक्यू. तर
एक थोडक्यात ओव्हरऑल आपण काय म्हणतो आउटलाईन आहे, की थोडक्यामध्ये आपण काय महत्वाचे टॉपिक जे आहेत ते मी इथं त्याचे सब टॉपिक्स मी टाकलेले नाहीयेत. त्यामध्ये अधिक आतमध्ये सखोल डीप लेवलला काय काय आहे ते टाकले नाही, फक्त छोटी छोटी टायटल्स आणि मी तयार केलेले आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की प्रगटीकरण ऍक्च्युली काय आहे, व्हॉट इज रिव्हलेशन काय आहे. त्याच्यानंतर प्रगटीकरण जे आहे तर त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रगटीकरणाच्या रायटिंग ज्या आहेत त्याला अपोकॅलिप्टिक रायटिंग असं म्हणतात, की प्रगटीकरणात्मक लिखाण ते आहे. वेगवेगळी पुस्तकं प्रगटीकरणासारखी आहेत, मग ती पवित्र बायबलमध्ये आहेत किंवा दुसरं आहे. त्याच्यामध्ये बायबल कॅनन ऑफ द स्क्रिप्चर म्हटलेलं आहे. कॅनन म्हणजे काय, तर मेजरिंग रॉड आहे, की जी पुस्तकं आपण बायबलमध्ये 66 पुस्तकं म्हणून घेतली, तर ही घेत असताना त्यांचं मोजमाप, त्याचं परीक्षण करण्यासाठी, मेजर करण्यासाठी तर ते वापरले जाणारे विशिष्ट काही आपण अटी नियम म्हणूया किंवा मोजपट्टी, ज्याला रॉड आपण म्हणतो मेजरिंग, तर ते आहे. तर ते काय आहे त्याकडे पाहणार आहोत. तर प्रगटीकरणात्मक जे लिखाण आहे त्याचं, आणि मग आपण योहानाला झालेलं जे प्रगटीकरण आहे यामध्ये साम्य काय आहे किंवा याच्यामध्ये फरक काय आहेत, तर कशा प्रकारे आहेत, तर त्याकडे आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण मग प्रगटीकरणाचे जे दोन मुख्य प्रकार आहेत किंवा दोन गोष्टी आहेत. मला वाटतं हे स्लाइड मध्ये प्रॉब्लेम झालाय, छोटी झाली ती फॉन्ट एकदम अचानक कमी झालाय. तर ते दोन शब्द जे आहेत ते आहेत जनरल रेव्हलेशन आणि स्पेशल रेव्हलेशन. म्हणजे काय, की सर्वसाधारण प्रगटीकरण आहे आणि त्याच्यानंतर विशेष असे प्रगटीकरण आहे. दोन प्रकारामध्ये प्रगटीकरण जे आहे ते विभागले जातात. तर आणि स्पेशल रेव्हलेशन आणि जनरल म्हणजे सर्वसाधारण जे आहे तर ते आहे. त्याच्यानंतर आपण बिब्लिकल हर्मेनोटिक्स काय आहे, म्हणजे पवित्र शास्त्राचा अर्थ विवरण जे आहे ते करण्याच्या पद्धती किंवा काय आपण त्याला कशा प्रकारे आपण करू शकतो, त्याला रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन देखील म्हटलेलं आहे, की अर्थ विवरणाचे नियम कोणकोणते आहेत, कसे आहेत व कशा रीतीने आपण पवित्र बायबल मधील पुस्तकांचा, वचनांचा आणि आज विशेष करून आपण पाहतो की त्याचा अर्थ आपण कशा प्रकारे लावू शकतो, मूळ अर्थ. मी म्हटलं ना की त्या ठिकाणी हे आहेत नाही का, तुमची साईट, माझी साईट आणि बायबलची त्या ठिकाणी साईट आहे. म्हणजे काय, की मी काय सांगतोय आणि तुम्ही काय सांगता याच्यापेक्षा बायबल काय सांगतं हे महत्वाचं आहे. तुमचं मत महत्वाचं नाही, माझं मत महत्वाचं नाही, परंतु पवित्र शास्त्राचा जो मूळ अर्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून तो समजण्यासाठी आपल्याला अर्थ विवरणाचे जे नियम आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे, की कुठल्या कशा प्रकारे आपण बायबल मधील वचनाचा जो आहे तो अर्थ लावू शकतो. मनाने काही पण आपण म्हटलं एखादं जे आहे तर तसा अर्थ त्याचा घेत नाही. आणि मग शेवटी मग आपण पाहतो की मेथड्स ऑफ इंटरप्रिटिंग रेव्हलेशन, जे प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे त्याचं वेगळी पद्धत कोणकोणत्या आहेत, की त्यांचा आपण कशा प्रकारे अर्थ लावू शकतो, त्याकडे आपण जाणार आहोत. तर त्या आपण थोडक्यामध्ये शिकून घेणार आहोत की कशा प्रकारे. आणि हे सगळं बेसिक आहे. मुळात काही जणांना असं वाटेल की साहेब हे काय आणलंय बाबा, हे काय शिकवतात, प्रगटीकरणाचं पुस्तक घ्यायचं, पहिला अध्याय घ्यायचा, वचन घ्यायचं, करायचं सुरू. नाही, तसं नाही आपण सुरू करू शकत. तसं जर केलं ना तर मग जास्त चान्सेस आहेत की काय आपण त्याच्यातून चुकीचा अर्थ आपण लावू, मिस इंटरप्रिटेशन किंवा त्याच्यातून एक वेगळं शिक्षण, खोटं शिक्षण तयार होण्याचे जास्त चान्सेस आहे. म्हणून हे जे काही मी आता तुम्हाला सांगत आहे हा एक पाया आहे, बेस आहे, पाया. आणि मग आपण पाहतो एखादी इमारत ज्या वेळेला आपण उभी करतो त्यावेळेला ती इमारत उभी करताना त्याचं काय महत्वाचं आहे, त्या इमारतीचा वरचा मजला महत्वाचा नाहीये. मग आता इमारतीचा पाया महत्वाचा असतो, बरोबर आहे का नाही. कारण पाया तुमचा जितका मजबूत आहे त्या इमारतीचा, तितकी तुमची जी इमारत आहे ती पक्की मजबूत अशी उभी राहणार आहे. आणि म्हणून जास्त आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टींकडे पाहतो तर त्याचं जे बेस आहे, मूळ आहे, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून हे सर्व बेसिक्स आहे आणि हे बेसिक्स आपण अगोदर सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे आणि ते आपल्या अंगवळणी पडणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला आपल्याला पुढे जायचे आहे त्या अर्थी जाता येईल. त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं जे आहे तर प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे त्याचा उलगडा जे आहे आणि करता येणार. अर्थात त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हे जास्त महत्वाचं आहे. तर मेथड्स ऑफ इंटरप्रिटेशन जे आहेत रेव्हलेशनच्या वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे कोणत्या पद्धती आपण वापरायला पाहिजेत. तर व्ह्यूज आहेत, वेगवेगळे थेरीज आहेत रेव्हलेशनच्या,
जसं रॅप्चरच्या थेरी आहेत, प्री ट्रिब्युलेशन रॅप्चर, त्याच्यानंतर मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर आणि त्याच्यानंतर शेवटी पोस्ट ट्रिब्युलेशन रॅप्चर. ट्रिब्युलेशन म्हणजे महासंकटाचा काळ. तर अशा जे रॅप्चरच्या थेरी आहेत, तसं प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी त्या पुस्तकाकडे ज्यावेळेला आपण पाहतो आहोत, तर त्यावेळेला वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, व्ह्यूज आहेत. तर ते कोणकोणते आहेत, कशा प्रकारे आपण पाहतो आरंभीच्या काळापासून आतापर्यंत वेगवेगळ्या डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये हे होत गेले आहेत. आणि मग ही मतं जी आहे प्रणाली ती कशी आहे. कारण होतं काय की आपण समजा उदाहरणार्थ एखादं गणित सोडवायला घेतलं, त्यावेळेला एखादा फॉर्म्युला आपण घेतो नाही का, गणितामध्ये काही सूत्र असतात, फॉर्म्युलेच असतात, आणि मग आपण ते सूत्र घेतो आणि ते गणित सोडवायचा प्रयत्न करतो. आणि नियम असा असतो की एक जर फॉर्म्युला तुम्ही घेतला, तर तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला तो एकच फॉर्म्युला लागू करायचा आहे. त्यामुळेच तुम्हाला नंतर त्या ठिकाणी त्या गणिताचं उत्तर मिळणार आहे. बरोबर का नाही? असं नाही होणार की तुम्ही फॉर्म्युला घेतला आणि तुम्ही गणित सोडवायला लागले, मध्ये आले कुठेतरी मधात, आणि मग तिथून तुम्ही म्हटलं आता काय उत्तर मला काय मिळत नाही, ही पद्धत मला इंटरेस्टिंग वाटत नाही, मी आता दुसरा फॉर्म्युला वापरतो, दुसरी थेरी वापरतो आणि मग मी आता शोधायचा प्रयत्न करतो. तसं उत्तर नाही शोधू शकत आपण. आपल्याला एकच पद्धत वापरून एकाच पद्धतीने अगोदर चालावं लागणार आहे. म्हणून हे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, या वेगवेगळ्या मतप्रणाली काय आहेत, कशा आहेत, हे अगोदर आपण समजून घेणं प्रियांनो आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला त्या समजतील त्यावेळेला आपल्याला कळेल की हो, कोण असे लोक आहेत की ते 666 आकड्याला त्या ठिकाणी जे आहेत ते अँटी क्राइस्ट जे आहे ते रोमन कॅथलिक चर्चला बोलत आहेत. कोण असे लोक आहेत की जे अँटी क्राइस्ट इल्युमिनाटीच्या संघटनेला, त्या कॉन्स्पिरसी आपण म्हणतो, त्याला ते म्हणत आहेत. हे कधी कळणार आहे की आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल की वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत, तर ते कोणकोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, तर त्याकडे आपण जाणार आहोत. आणि त्यानंतर हे सर्व जे आहे ते झाल्यानंतर आपण पुढे चालून काय करणार आहोत की प्रगटीकरणाची पुस्तकाची एक रूपरेषा, म्हणजे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायामध्ये पर्यंत काय काय त्याचं वर्गीकरण कसं केलं गेलेलं आहे त्याकडे जाणार आहे. याच्याही अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु मी काय वर्स बाय वर्स त्या ठिकाणी जाणार नाही. तर कुठलं वचन, एक एक वचन घेऊन मी त्याचा उलगडा करणार नाही. कदाचित काही जणांची ती अपेक्षा असेल की प्रत्येक वचन मी समजून सांगावं. तर मी इथं फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतः एक एक वचन घेऊन त्याचं अर्थ विवरण जे आहे करायला शिकावं. आणि मी जे आहे तर ते जे वेगवेगळे विषय आहेत, टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्स मधून त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहतो की त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकाची, नाही का. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे माहित पाहिजे की प्रगटीकरणाचं पुस्तक हे आशिया मायनर मध्ये लिहिलेल्या मंडळांना काय आहे, पत्र आहे. पुष्कळ लोकांना हेच माहिती नसतंय की अरे ते या पुस्तकाची भाषा शैली काय आहे, त्याचं ते काय आहे त्याचं वर्गीकरण, की सगळ्यात पहिलं हे पत्र आहे 7 मंडळांना लिहिलेलं आहे. आणि त्या मंडळ्या अस्तित्वात आहेत. त्यावेळेला आशिया मायनर मध्ये होत्या त्या मंडळ्या, तर त्या मंडळांना उद्देशून लिहिलेलं आहे ते. तर ते समजणार. मग ते बॅकग्राऊंड का, की त्या मंडळ्या कुठे होत्या, काय आशिया मायनर हा भाग कोणता आहे, या 7 मंडळांची इतिहास काय आहे, अगदी थोडक्यामध्ये आपण जे आहे त्याच्याकडे ते पाहणार आहोत. म्हणजे बॅकग्राऊंड आहे. मग बॅकग्राऊंड म्हणजे काय, पार्श्वभूमी. कुठली कुठली पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत, हिस्टॉरिकल ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पॉलिटिकल म्हणजे राजकीय पार्श्वभूमी, कोणाची सत्ता होती, कोणाचं राज्य होतं ते पाहणार आहोत. कल्चरल, कल्चरल म्हणजे काय, सांस्कृतिक रीतीने कुठले कुठले त्या ठिकाणी आपण पाहतो कल्चर होतं. मग ग्रीक कल्चर आहे, हेलेनिझम आहे, त्याच्यामध्ये रोमन कल्चर आहे, यहुदी आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहतो. आणि मग ख्रिस्ती धर्म जो नव्यानं उदयास आला त्यांचा आहे. आणि मग त्यावेळेला देखील वेगवेगळ्या प्रकारचे कल्ट होते. त्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीज होत्या. नॉस्टिसिझम आहे. तर हे काय आहे, त्या काळात कशा प्रकारे होतं, काय होतं, तर ते आपण ते पाहणार आहोत. रिलिजियस बॅकग्राऊंड म्हणजे आपण पाहतो की धार्मिक जे बॅकग्राऊंड आहेत, वेगवेगळे धर्म,
जे आहेत आणि त्यामध्ये ख्रिस्ती जे आहे जो धर्म त्या ठिकाणी नव्याने उदयास आला, तर त्याची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. आणि आणि मग हे पाहून हे टॉपिक्स आपण घेणार आहोत. ही झाली फक्त एक पार्श्वभूमी. त्याच्यानंतर आपण त्या पुस्तकाचं सगळं काय म्हणणार आहोत, इंटरप्रिटेशनचं आपण पाहणार आहोत. त्याचा लेखक कोण, त्याचा लेखनाचा काळ कोणता आहे आणि कोणत्या मतप्रवाहातील लोक जे आहेत या काळाला का महत्व आहे, का आपण प्रगटीकरणाचं पुस्तक त्या ठिकाणी कधी लिहिलं याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. तर ते आपण पाहणार आहोत. कारण काही असे मतप्रवाह आहेत, प्रिटेरिस्ट आपण त्याला म्हणतो, की त्यांचं असं म्हणणं की इसवी सन 70 मध्येच त्या ठिकाणी काय झालं, प्रगटीकरणाचं पुस्तकाचं जे भविष्यवाणी आहे त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि मग ते काय करतात, की प्रगटीकरणाचं पुस्तक इसवी सन 60च्या काळामध्ये लिहिलं असं सांगतात. तर त्याचं जे वर्गीकरण आहे किंवा त्याचे जे त्या ठिकाणी अभ्यास आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. मग आपल्याला त्याचे वेगवेगळे चर्च फादर्स आहेत, त्यांनी दिलेले पुरावे कोणते आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या धर्मसभा झाल्या, त्यामध्ये काय घडलेलं आहे, अगदी ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे इथं आपण जाऊया, प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, नाही का, व्हॉट मेक्स द बुक ऑफ रेव्हलेशन युनिक, नाही का, त्याची युनिक कॅरेक्टरिस्टिक काय आहे, एक वेगळं म्हणून पुस्तक आज त्याला दर्जा का प्राप्त झालेला आहे, त्याचं वैशिष्ट्य अगदी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर बघ, प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे ते आणि दानिएलचं जे पुस्तक आहे त्याकडे आपण अगोदर इथं आपण आपलं अपोकॅलिप्टिक लिटरेचर पाहिलं. अपोकॅलिप्टिक लिटरेचर म्हणजे त्या ठिकाणी प्रगटीकरणात्मक लिखाण आहे बरं का, अपोक्रिपल नाही. अपोक्रिपल म्हणजे काय, हा स्टोडोपोग्राफी म्हणजे अगदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणजे मलाखी पासून जो 400 वर्षाचा काळ आहे, योहानाच्या शुभोर्तम आपले बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापर्यंतचा जो 400 वर्षाचा काळ आहे, या काळामध्ये काही अशी अपोक्रिपल बुक्स आहेत ती लिहिली गेलेली आहेत, ती पुस्तकं नाहीत. ते 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 रायटिंग वेगळं आहे. परंतु अपोकॅलिप्टिक लिटरेचर ज्या वेळेला म्हणतो, तर ज्याच्यामध्ये भविष्यवाणी आहे, ज्याच्यामध्ये प्रगटीकरण आहे, लक्षात घ्या हे वेगळं आहे, भविष्यवाणी आणि प्रगटीकरण, तर त्याच्याकडे आपण पाहणार आहोत. आणि मग दानिएलाचं जे पुस्तक आहे, तर दानिएलाचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक यामध्ये असणारं साम्य काय आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे ते पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक हे पहिलं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक हे शेवटचं, यांच्यामध्ये कसं साम्यता आहे, कसं या घटना एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत, आणि त्याच्याकडे आपण पाहणार आहोत. त्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी टाकलेला आहे, की प्रगटीकरणाच्या पुस्तकातील ईश्वर परिज्ञान म्हणजे थिओलॉजिकल अंडरस्टँडिंग, नाही का, अंडरस्टँडिंग द बुक ऑफ रेव्हलेशन थ्रू द थिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, एका थिओलॉजी एक डॉक्टरनल पर्स्पेक्टिव्हने कशा प्रकारे आपण पाहू शकतो, तर त्याच्याकडे आपण पाहणार आहोत. आणि मग नंतर आपण त्याच्या प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा जो आहे तो विषयानुसार आपण अभ्यास करणार आहोत. वचन बाय वचन घेणार नाही आपण, एक वचन घेतलं, एक अध्याय घेतला, आता दुसरा अध्याय घेतला, तर तसं आपण शिकणार नाहीत. तर मी वेगवेगळे विषय घेऊन जाणार, म्हणजे मंडळांना लिहिलेले पत्र, मग संख्या आहेत वेगवेगळ्या, पुष्कळ गोष्टी आहेत, सिम्बॉल चिन्ह कोणकोणती वापरण्यात आलेली आहे, तर ओव्हरऑल सर्व चिन्हांचा अभ्यास एक आपण एकत्र करणार. संख्या दिलेल्या आहेत, 766 आकडा, 666 आकडा, 7 आकडा आणि 12 ही संख्या, असे वेगवेगळे जे आहेत, तर संख्याशास्त्र आपण म्हणतो न्यूमरोलॉजी, ते काय आहे ते आपण पाहणार आहोत. असे वेगवेगळे विषय जे आहेत त्याच्यामध्ये अँटी क्राइस्ट आहे, रॅप्चर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे, युद्ध आहे, आपण म्हणतो, तर ते युद्ध कधी होणार, काय होणार, परमेश्वराचं 1000 वर्षाचं राज्य कधी स्थापन होणार, सैतानाचा पराभव आहे, त्याला त्या ठिकाणी 1000 वर्ष बांधून ठेवणं म्हणजे काय, त्याच्यानंतर परत एक युद्ध काय आहे, आणि मग अनंत काळाचं जे आपण सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक नरक म्हणजे काय. तर असे वेगवेगळ्या थीम्स आहेत, विषय आहेत, वेगवेगळे टॉपिक, त्या विषयानुसार मी अभ्यास घेणार आहे. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी प्रगटीकरणाचं पुस्तक स्वतः आपण एक एक वचन, एक एक अध्याय अगोदर वाचून ते घ्यावं. काही जणांसाठी ऑलरेडी त्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे, म्हणून मी अगोदरच त्या ठिकाणी काय ते वॉर्निंग देत आहे की काही गोष्टी आपल्यासाठी कदाचित रेप्युटेशन होते, जे बाळक वर्ग आहेत किंवा जे स्कॉलर्स आहेत त्यांच्यासाठी कदाचित हे जुनं आहे, नवीन काही त्याच्यामध्ये नाही. आणि मी काय नवीन वेगळं काहीतरी शिकवणार नाही अशातला भाग नाही, परंतु जे बेसिक्स आहे, वी वी विल बी गोइंग थ्रू द बेसिक्स फर्स्ट, आणि त्याच्यानंतर आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं त्या ठिकाणी हे आपण करणार आहोत. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत.
इथं आपण मी प्रश्न विचारतो की आता काय प्रश्न आहेत का तुमचे? कोणाचे काही प्रश्न आहेत का? समजलं का सर्वांना इथपर्यंत? होय पाळक साहेब. हो पाळक साहेब समजलं. हो समजलंय पाळक साहेब. बरं, हो समजलं. काही प्रश्न आहे का? काय त्याच्यातलं काय तुम्हाला काय वाटतंय ते मी स्लाइड मागं घेतो परत, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित त्याच्यातून हे होईल. आपण काय पाहिलं एक रिव्ह्यू घेऊ. आपण प्रगटीकरण या पुस्तकाचा अभ्यास किंवा अध्ययन का करावं याबद्दल 4 प्रमुख कारणं पाहिली. पहिलं कारण म्हणजे या पुस्तकाचा अभ्यास करणारे जे आहेत त्याचं वाचन, ते ऐकणारे आणि त्या गोष्टी लिहिणाऱ्या पाळणारे हे धन्य आशीर्वादित आहेत. आणि समय सॉरी माझं कनेक्शन हे झालं होतं, डिस्कनेक्ट झालं होतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, इश्यू. तरी मी स्लाइड परत एकदा शेअर करत आहे. दिसती का स्लाइड सगळ्यांना? येस सर. हो पाळक साहेब दिसतंय. हो, तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया थोडक्यात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. पहिली गोष्ट, या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ऐकणारे ते पाळणारे धन्य. त्याच्यातच आपण पाहिलं की समय जवळ आला म्हणून अभ्यास करावा. दुसरी गोष्ट, कारण देवाची इच्छा आहे की शेवटच्या काळात घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असाव्यात, म्हणून ते आपल्याला. तिसरं, खोट्या शिक्षणापासून आपल्याला जर स्वतःला दूर राहायचं आणि इतरांना जर आपल्याला दूर ठेवायचं आहे तर त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट की शिष्य या नात्याने आपली ही जबाबदारी आहे की आपला प्रभू हा कधी येणार आहे हे आपल्याला अगोदर आपल्याला स्वतःला कळणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही, आपण इतरांना सांगण्याचा तो अधिकार आपल्याला नाही. म्हणून एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला कधीच मार्ग दाखवू शकणार नाही, हे आपण पाहतो. आणि म्हणून वचनाचा सखोल अभ्यास करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की या सर्व जे आपण शिकणार आहोत त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी की प्रगटीकरण काय आहे, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की प्रगटीकरणाचा त्या ठिकाणी डेफिनेशन, त्याची टर्मिनॉलॉजी काय आहे ते आपण पाहूया. प्रगटीकरणात्मक त्याच्यामध्ये पण वर्गीकरण आहे की फक्त एकटंच प्रगटीकरणाचं पुस्तकच फक्त प्रगटीकरणाचं पुस्तक आहे असं नाही, तर प्रगटीकरणात्मक लिखाण जे आहे ते आपल्याला बायबलमध्ये आढळतं, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर ते एकमेव भविष्यवाणीचं किंवा पुस्तक आहे. परंतु प्रगटीकरणात्मक लिखाण आपण पाहतो मत्ती 24 मध्ये दिलेलं आहे, लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आहे, काही पावलांच्या पत्रांमध्ये देखील काही ठिकाणी रहस्य जे आहेत ते प्रगट केले गेलेले आहेत, आणि जुन्या करारामध्ये देखील वेगवेगळे आहेत. तर ते प्रगटीकरणात्मक लिखाण बिब्लिकल काय आहे, कॅनॉनिकल त्याला शब्द वापरलेला आहे की कॅनॉनिकल अपोकॅलिप्टिक रायटिंग्स त्याला म्हटलंय. आणि दुसरं जे आहे नॉन कॅनॉनिकल अपोकॅलिप्टिक रायटिंग्स, म्हणजे काय की जे बायबलमध्ये दिलेलं नाहीत अशी पुस्तकं प्रगटीकरणाची, परंतु अशी प्रगटीकरणाची पुस्तकं बायबलच्या व्यतिरिक्त देखील अस्तित्वात आहे. आणि पुष्कळ लोक काही खोटे संदेश जे आहेत या नॉन कॅनॉनिकल जे आपण म्हणतो की जे पुस्तकं बायबलमध्ये नाहीत अशी प्रगटीकरणाची जी पुस्तकं आहेत त्यांचा आधार घेऊन ते वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण जे आहेत देत असतात. एक मुद्दा याच्यामध्ये जो आहे तो राहिला, तो म्हणजे मी याच्यात मुद्दा माझा टाकायचा राहिला, म्हणजे तो हा आहे की काही जण आज जे आहेत तर काही खोटे संदेश सुद्धा स्वतःला प्रगटीकरण झालेलं म्हणतात. आम्हाला देवानी स्वर्गात नेलं आणि मग आम्हाला स्वर्गात नेलं, स्वर्गाचा साक्षात्कार झाला, आणि मग ते आम्ही साक्षात्कार जेव्हा झाला तेव्हा मग ते स्वतः प्रगटीकरण करून वेगवेगळ्या भविष्यवाणी करतात. हेवन इज द रिअल नावाचं पुस्तक आहे, कोल्टन बर्गो नावाचा मुलगा आहे 4 वर्षाचा, त्यानं स्वर्गाचा साक्षात्कार केला आणि खूप गाजलेलं पुस्तक आहे ते हेवन इज द रिअल. आणि त्याच्यामध्ये काही क्लेम्स केलेले आहेत. परंतु ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र बायबल वाचतो किंवा प्रगटीकरण आपण वाचतो आणि त्याने लिहिलेलं जे प्रगटीकरण आहे ते आपण वाचतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठी तफावत आणि फरक आढळतो की त्यानं जो बोललेलं आहे ते फार एकदम हे आहेत. तो त्याच्यामध्ये म्हणतो की सर्वांना तिथं पंख आहेत,
म्हणजे आता मानव आपण म्हणून जेव्हा जातो स्वर्गात, आपल्या प्रत्येकाला पंख मिळणार आहेत त्या ठिकाणी. फक्त पवित्र आत्म्यालाच त्या ठिकाणी पंख नाहीयेत, किंवा त्याला हे आहे पवित्र आत्म्याचा रंग निळा आहे, असं त्या ठिकाणी पुस्तकामध्ये दावा केलेला आहे त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून काही काळांमध्ये, विशिष्ट शतकांमध्ये काही असे खोटे संदेश झाले, जसं LNG व्हाईट आहे, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्टचे आहेत. त्यांनी वेगवेगळे त्या ठिकाणी सांगितलं की सर्व जगाची जे आहेत, जे संत लोक आहेत, त्या संतांची सर्वांचं पाप जे आहे ते परमेश्वराने सैतानावरती लादलं आणि म्हणून त्याला शिक्षा झाली. बिब्लिकल दृष्टिकोनातून जेव्हा आपण हा मुद्दा पाहतो त्यावेळेला आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्तानं आपली पाप वाहिलेली आहेत. सैतान आपल्या पापांबद्दल वधस्तंभावर जाऊन शिक्षा भोगू शकत नाही. LNG व्हाईट काय सांगतात सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्टच्या, की ते सांगतात की त्यांच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकांमध्ये जे आहेत, तर अशा प्रकारच्या भविष्यवाण्या त्यांनी केलेल्या आहेत किंवा प्रकटीकरण. तर याच्यामधलं डिफरन्शिएशन सुद्धा देखील आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की अशा प्रकारचे कुठले कुठले आजच्या काळामध्ये वेगवेगळे खोटे संदेश जे आहेत की ते क्लेम करतात. डॉन पायपर नावाचा एक व्यक्ती आहे, तो आहे, आणि पुष्कळ आहेत. मेरी बॅक्स्टर नावाचा आहे, तिचं तो आता सध्या मध्यंतरी कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती चाललं होतं ते, आणि मी सांगितलं की अरे हे तर खोटं पुस्तक आहे, बायबल आधारित तिचे सिद्धांत नाहीयेत, खोटं शिक्षण आहे ते. तर असे जे आपल्याला पाहायचे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की अपोकॅलिप्टिक लिटरेचर काय आहे. बिब्लिकल अपोकॅलिप्टिक लिटरेचर म्हणजे बायबल आधारित प्रगटीकरणात्मक लिखाण आणि बायबलच्या 66 पुस्तकांव्यतिरिक्त लिहिलेलं प्रगटीकरणात्मक लिखाण जे आहे त्याच्यातलं डिफरन्शिएशन देखील आपण करणं गरजेचं आहे. सो हे इथं मी थांबणार आहे, कारण आपला वेळ जो आहे तो झालेला आहे. सो आभार मानतो. मला असं वाटतं की त्या ठिकाणी एवढे डेफिनेशन आपण पाहून आपण पुढे जाऊया शेवटची. तर प्रकटीकरण म्हणजे काय? हे प्रकटीकरण म्हणजे एखादी गुप्त ठेवलेली गोष्ट प्रगट करणे, किंवा एखादं झाकलेलं जे आच्छादन आहे नाही का, तर ते झाकलेलं गोष्ट जी आहे ती उघड करणे. आणि ग्रीक शब्द अपोकॅलॅप्सिस म्हणून वापरलेला आहे. ज्याचा मूळ अर्थ होतो अनवेलिंग, इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं, इंग्लिशमध्ये अनवेलिंग जे आहे, तर ते गुप्त ठेवलेलं उघड करणे, त्याचा असा साधा अर्थ त्या ठिकाणी आहे, आच्छादन दूर करणे. तर त्याला आपण प्रगटीकरण म्हणतो. तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3 प्रमुख गोष्टी दिसतात. भविष्यवाणी आहे, आणि प्रगटीकरण आहे, आणि पत्र आहेत, वेगवेगळे 7 मंडळांना लिहिलेली पत्र आहेत, चिन्ह आहे. तर पण महत्वाचं काय की प्रगटीकरण हे वेगळं आहे आणि भविष्यवाणी ही वेगळी आहे. ते कसं, तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये जे आहे ते आपण नंतर आपण पाहू. सो कोणीतरी मला मदत करत आता, काय अजून याच्यातून कोणाला जर काही कॉमेंट्स द्यायचे असतील. एनीबडी, इफ एनीबडी वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड. कोण बोलत, बोला. अनम्यूट करून तुमचा माईक कृपा करून जर तुम्ही बोलले तर त्या ठिकाणी बरोबर. हॅलो बाळासाहेब. हा बोला. हॅलो बाळासाहेब, मी बोलू का? बोला. म्हटलं ह्या ज्या नोट्स आहेत म्हटलं त्या तुम्ही आम्हाला कशा देणार आहेत? गुगल क्लासरूम जे तुम्हाला डाउनलोड करायला लावलंय, तर मी सर्व काही तिथे टाकणार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. गुगल क्लासरूम मध्ये. तर तिथं तुम्ही ते जाऊन वाचू शकता, आणि जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला विचारून परवानगीने तुम्ही डाउनलोड पण करून घेऊ शकता. तुम्हाला वापरण्यासाठी फाईल आहे का? ती फाईल आहे का? फाईल म्हणजे हो, फाईलच आहे. आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड जे डॉक्युमेंट्स असतात ना, आपण कसं तयार करतो तशा वेगवेगळ्या, आणि हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहेत वेगवेगळी. मी काही रिकमेंडेशन देणार आहेत, काही पुस्तकं आहेत, मी ती अपलोड करेल, ती वाचावी, किंवा अजून मी काही इंटरनेटवरचं मटेरियल आहे त्याच्याबद्दल मी माहिती देईल की कुठलं योग्य पुस्तक आहे ते वाचायचं. का? काय म्हटले? व्हॉट्सअपवर टाकताल का तुम्ही तुमचे सर्व फाईल वगैरे आम्हाला? नाही, व्हॉट्सअपवर नाही टाकणार. ते व्हॉट्सअपवर टाकलं ना तर ते
तुझ्यासारखे लोक सगळे लगे पटकन लगे फॉरवर्ड करून टाकतील सगळ्यांना. नाही नाही तसं नाही. हा तर नाही, माझा विश्वास आहे. गंमत हो गंमत केली नाही, तो हो, तो नाही. माहिती तो करणार नाही ते. पण परंतु आपल्या हे काय काहीच नाही. सर्वांसाठी खुलं नाही. ठीक आहे. आपल्याला याच्यामध्ये आपण जे आहे तर ते थोडस बंदिस्त कार्यशाळा सारखं आपण पाळलेलं आहे. तर जे सिरियसली आहेत, ज्यांना खरंच गरज आहे अभ्यासाची, तेच लोक या ठिकाणी सहभागी होतील, अभ्यास करतील, त्यांनाच आपण सर्व काही जे आहे ते आपण पुरवणार आहोत. इतरांसाठी बर तर ते ठेवलेलं नाहीये. बर बर खडक साहेब बोलू का? बर, खडक साहेब बोलू का? बोला, कोण बोलते? विशाल शिलार बोलतोय. खडक साहेब. मला ते हॅलो. लक्षात नाही राहिलं माझं काय झालं काय. नवीन आहे ना? हा शिलार मास्टर बोलतोय. हॅलो हा. हॅलो, आवाज येतोय का माझा खडक साहेब? हो हो, येतोय आवाज येतोय. खडक साहेब आभारी आहे, धन्यवाद आहे खूप खूप. खूप चांगलं स्पष्टीकरण. कारण की माझाच नाही तर बऱ्याच लोकांचा हा समज असेल की डायरेक्टली तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय घेणार आणि लास्टच्या अध्यायापर्यंत जाणार. पण जी काही पार्श्वभूमी तुम्ही स्पष्ट केली किंवा महत्वाची गोष्ट की गरज काय आहे शिकण्याचं, त्याच्याने आमची जबाबदारी आणि विशेष करून देवाची इच्छा आहे आणि आमचं कर्तव्य याबद्दल तुम्ही जागृत केलं आजच्या सेशन मध्ये, त्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींना वचनाला धरून जे काही शिक्षण मिळणार आहे वचनाच्या बेसवरती, त्याबद्दल देवाची स्तुती असो. कारण सेवेकरता वचन आणि वचनाचा बेस हा खूप महत्वाचा आहे आणि तो आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल तुमचे आभार, पूर्ण टीमचे आभार आणि देवाची स्तुती असो. थँक्यू पाळक साहेब तुमच्या एनकरेजमेंट बद्दल या ठिकाणी. आणि माझा विश्वास आहे की प्रभू या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला याच्यातून नक्कीच त्याचं रहस्य जे आहे ते प्रकट करणार आहे. आणखीन मी सांगेल शेवटी जाता आता, मानवी ज्ञानानं आपण देवाच्या रहस्याचा उलगडा करू शकत नाही. मनुष्याचं ज्ञान अपुरं आहे, परंतु देवाची बुद्धी अगम्य आहे. त्याचं ज्ञान जे आहे तो सर्वज्ञानी परमेश्वर आहे. म्हणून आपली मानवी ज्ञान हे अपूर्ण पडणार आहे, परंतु देव ज्या वेळेला आपल्याला कृपा देईल त्याच वेळेला जे आहे तर आपल्याला प्रियांनो याच्यातून सर्व काही समजणार आहे. म्हणून मी वैयक्तिक तुम्हाला आव्हान करेल की अजूनही वेळ आहे, समर्पण करा, पश्चाताप करा, देवाजवळ जा, समिट घडवून आणा आणि त्याची कृपा मागा. मी मोठा माणूस नाहीये शिकवणारा, प्रभू आपल्याला जे काही आहे त्याच्या आत्म्याच्याद्वारे प्रकट करेल. मला असं वाटतं, मला फक्त इथं नोटिफिकेशन दिसत आहे, रेव्हरंड मीर पगारान यांनी काहीतरी हात वरती केला होता. येस प्लीज. येस सर. फार सुंदर पळक साहेब. आणि मी फीडबॅक देत नाही, परंतु एक विनंती होती. गुगल क्लासरूम तर यूज करण्याच्या पद्धती जर थोडंसं आपल्या ग्रुपवरती टाकलं तर फार बरं होईल, म्हणजे सर्वांना सोपं जाईल. बर, बरोबर आहे पळत. मी ना काही हिंदी किंवा मराठीमध्ये त्याचे व्हिडिओज आहेत युट्यूब वरती, हाऊ टू यूज गुगल क्लासरूम म्हणून. तर मी ते 1-2 त्या ठिकाणी लिंक्स टाकतो तुम्हाला, तुम्ही पाहून घ्या. सोपं आहे, खूप अवघड नाही. एक मीटिंग कोड आहे, मी माझा जो आयडी कोड म्हणतो आपण त्याला, तर तो जो कोड आपण जसा झूमचा वापरतो तसं गुगलच्या क्लासरूमचा, म्हणजे कुठल्या वर्गात आपल्याला जायचंय त्या वर्गाचा कोड दिलेला असतो. तो कोड मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पुरवला की तो तुम्ही तिथं जाऊन फक्त पेस्ट करायचा. क्लिक केल्यानंतर आपोआप तुम्हाला त्याच्यावरती, मग तुम्ही गुगल क्रोम मध्ये जरी गेले किंवा ते ऍप डाउनलोड करून घेतलं मोबाईल मध्ये आणि त्याच्यातूनही तुम्ही ऍक्सेस केला तरी तुम्हाला ते त्या ठिकाणी सर्व दिसेल. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आपण आतापर्यंत काय शिकलो काय नाही, आणि मग जे रेकमेंडेशन्स आहेत ते देखील. ओके, थँक्यू व्हेरी मच. अजून कोणी आहे त्यांना एक प्रश्न आहे? विचारायचं होतं. पळक साहेब एक विचारायचं होतं. हॅलो, हा पळक साहेब एक विचारायचं होतं म्हटलं. टेलर साहेब बोला, आवाज येतोय तुमचा. रेकॉर्डिंग जे आहे ते तुमच्या मेलला येणार का आमच्या पण मेल आयडीला येणार? म्हणजे खरं सांगतो की रेकॉर्डिंग मी केलंय, चालू आहे रेकॉर्डिंग अजून पण, परंतु आता हे कसं ऍक्सेस करायचंय हे फक्त आपल्याला एलेशा अमोलिक पाळ साहेब सांगतील मला. मी करतो ते, झालंय रेकॉर्डिंग आणि त्याची लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो. हा
हो, थँक्यू प्रकाश साहेब, थँक्यू. कसं करायचं सांगा. तुमचे जीमेल साहेब, तुमच्या जीमेल आयडी वर ते रेकॉर्डिंग येईल, मग तुम्ही ते डाउनलोड कराल आणि मग शेअर करू शकता व्हॉट्सअप लिंक. क्लाउड रेकॉर्डिंग नाही केलं मी, माझ्या लॅपटॉप मध्ये रेकॉर्डिंग केलं. ते कम्प्युटर म्हटलं डिव्हाइस ऑप्शन आले ना तिथं कुठं रेकॉर्ड करायचं, तर मी ते मोबाईल मध्ये न याच्यात क्लाउड वरती न करता रिस्क न घेता मी त्याच्यावरती केलं माझ्या कम्प्युटर वरती. तर ते अपलोड करावं लागेल मला असं वाटतं गुगल ड्राईव्ह वर कुठेतरी. क्लाउडवर जर केलं असतं तर ते तुमच्या मेल आयडी वर आलं असतं. ते लिंक आहे का नाही ते मी पाहिलंच नाही ना, म्हणजे क्लाउड. साहेब एक ट्राय बोलू? करून म्हणजे असं वेगळ्या याच्यात. अलग साहेब, हा बोला ताई. मीटिंग आपली एंड झाल्यानंतर ना आपोआप तुम्हाला ते पीसी वर विचारतील डाउनलोडिंग म्हणून. तुम्ही ते डाउनलोड करा आणि क्विक ऍक्सेस म्हणून ना तिकडे जा. तिकडे बरं. झूम डाउनलोड म्हणून तिथे ऑप्शन असेल. मग तुम्हाला जे काही आपण रेकॉर्डिंग केले ना ते तुम्हाला दिसेल तिथे. बर, थँक्यू. मी अजून नवीन आहे, झूम मी जास्त वापरलं नाही, तर मी बघतो ते ताईंनी सांगितल्याप्रमाणे. नंतर मी डाउनलोड करून घेतो, गुगल ड्राईव्हला मी अपलोड करतो आणि मी तुम्हाला किंवा युट्यूब वरती कुठेही आपल्याला शक्य होईल तिथं आपण ते ऍक्सेस करायसाठी देऊ परत. मग तुम्ही नंतर पाहू शकता जाऊन. थँक्यू सो मच. अजून कुणी आहे ज्याला काही प्रश्न आहेत याच्या संदर्भामध्ये? नाही तर आपण शेवटची प्रार्थना यावेळेला करूया आणि मग आपण जाऊ. आपला वेळ झालेला आहे खरं. नाही, मला असं वाटतं कोणाचे काही प्रश्न नाहीत. ठीक आहे, थँक्यू. तुमचे आभार मानतो, तुम्ही आलात आणि तुम्ही याचं गांभीर्य दर्शवलेलं आहे की तुम्हाला याच्यातून शिकायचं आहे. लेट मी नो द फीडबॅक. माझं टीचिंग तुम्हाला कसं वाटलं, अजून काही त्याच्यामध्ये बदल करायचे टायमिंगच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला असं वाटतं की अजून कमी वेळात आपण घ्यावं, 1 तासाच्या म्हणजे आता आपल्याला मला वाटतं 1.25 तास 1.5 तास होत आलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही असेल काही तर मला पर्सनल याच्यावरती कृपा करून तुमचे जे आहेत फीडबॅक्स त्या ठिकाणी कळवा. म्हणजे मला हे अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह जे आहे ते करता येते. आणि स्पष्टपणे सांगा काही चुकत असेल किंवा काय असेल, मला बिलकुल त्याचा वाईट वाटणार नाही. ओके, थँक्यू. आभार मानतो. यावेळेला आपल्यामध्ये त्या ठिकाणी कोण होतं? थँक्यू. कोण करेल प्रार्थना? प्रदीप मिरपगार पाळक साहेब आहेत मला वाटतं. येस सर आहे. प्रार्थना शेवटची करा. ओके, आपण सर्वजण प्रार्थना करूयात. आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत उद्धारक बाप्पा, प्रभू आजच्या दिवसाबद्दल मी पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो. सुंदर असा वेळ दे बाप्पा तू आम्हाला दिला आहे आणि या वेळेमध्ये प्रभू तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी मिळाली. तुझं वचन प्रभू देव आम्हाला शिकण्याची ऐकण्याची संधी तू आज दिली आहे, त्यासाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. विशेष आभार मानतो आजच्या दिवसासाठी प्रभू, कारण आमचे विक्रांत तोंडे पाळक साहेब आणि त्यांचे बरेचसे सहकारी प्रभू गेल्या अनेक दिवसापासून यासाठी ते झटलेले आहेत प्रभू देवा, आणि आपल्या लोकांपर्यंत जे खरं आहे आणि प्रभुदेवा जे तुझं सत्य वचन आहे ते पोहोच व्हावं यासाठी पिता परमेश्वर देव बाप्पा जे त्यांनी पिता धावपळ केलेले आहे, आज प्रभुदेवा आम्हाला दिसत आहे की खरंच प्रभुदेवा आज त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळत आहे, यासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभुदेवा. विशेष करून पाळक साहेबांसाठी मी तुझी स्तुती करतो, आराधना करतो प्रभुदेवा. त्यांना इथून पुढे देखील पिता परमेश्वर देव बाप्पा तुझ्या दयेने कृपेने तो भरून काढ प्रभुदेवा, आणि आमच्यापर्यंत तुझं वचन पोहोच करत असताना उत्तम ज्ञान, शहाणपण, बुद्धी, सामर्थ्य तू दे प्रभुदेवा, चांगलं आरोग्य तू दे आणि तुझं गौरव होईल असंच तो होऊ दे प्रभुदेवा. ही सुरुवात जशी चांगली झाली आहे पिता परमेश्वर देव बाप्पा, शेवटपर्यंत प्रभुदेवा हे सर्व काही सुरळीत आणि व्यवस्थित आणि प्रभू याचा चांगला गोड शेवट होईल असं तो होऊ दे, आणि आमच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल प्रभुदेवा. तुझं वचन खोल आहे, गहन आहे प्रभुदेवा. आम्ही किती समजून घ्यावं, कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यापर्यंत जणू काय दे बाप्पा ते पूर्ण उघड होणार नाही, परंतु जेवढं तू देशील पिता परमेश्वर दे बाप्पा त्यातून आमच्या जीवनासाठी आणि आमच्या ख्रिस्ती बांधवांच्या जीवनासाठी आणि जगातील सर्व लोकांसाठी एक अद्भुत ते ठरू शकेल असं तू होऊ दे बाप्पा. आज प्रभुदेवा
या मीटिंगसाठी ते सर्व जॉईन झालेले आमचे बंधू भगिनी आहेत प्रभुदेवा, आज त्यांना देखील तू सहाय्य कर. प्रभू आभार मानतो की आज निश्चित अर्थाने सगळ्यांना पिता परमेश्वर देव बाप्पा तू जॉईन होण्याची संधी दिलेली आहे प्रभुदेवा. हे सगळं शिक्षण आमच्या मनात अंतःकरणात रुजण्यासाठी तू सहाय्य कर प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा तू विशेष प्रकारे आम्हा सर्वांना आशीर्वादित कर प्रभुदेवा. प्रभू आज आभार मानतो प्रभुदेवा की सर्व इंटरनेटचे प्रॉब्लेम तू दूर केलेले आहेत प्रभुदेवा. आम्हाला चांगला आवाज येऊ शकलेला आहे. यानंतर देखील प्रभुदेवा जिथपर्यंत पिता परमेश्वर देव बाप्पा आमचं हे शिक्षण जाणार आहे त्या सर्व वेळेमध्ये तू देव बाप्पा आम्हाला सहाय्य कर, आशीर्वादित कर आणि मार्गदर्शन कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. विशेष करून तुझे आभार आणि उपकार स्तुती मागतो. प्रार्थना ऐकली तुझ्या नावात धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. थँक्यू पालक साहेब, तुमचे आभार मानतो प्रार्थनेसाठी. उद्या आपण भेटूयात. मध्यंतरीच्या काळात आपण जे काही शिकलो, माझी अशी इच्छा आहे, मी स्वतः ते पाळतो आणि तुम्हाला देखील मी ते सांगतो की सवय लावून घ्या की आपण जे काही शिकलो तर त्याची बेस्ट वे ऑफ लर्निंग त्याला म्हटलेलं आहे की त्याच्यातून दोन गोष्टी की त्याचं रिव्ह्यू करणं गरजेचं आहे की आपण काय शिकलो ते एकदा पाहून, मी हे स्लाइड क्लासरूम वरती टाकेल आज रात्री, तर ते पाहून घ्या. वारंवार पहा. जे व्हिडिओ आपण आता रेकॉर्डिंग केलं ते वारंवार पहा. म्हणजे तुम्हाला महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत यातल्या काही तर त्या लक्षात येतील, त्या समजतील. पहिली गोष्ट तर आपण त्याचं रिपिटेशन आणि रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्याच्यातून लर्निंगची चांगली पद्धत जी आहे की तुम्हाला जे काही समजलेलं आहे कृपा करून कोणाला तरी सांगा. त्या ठिकाणी एकमेकांना सांगा. आता आज आपल्यामध्ये सस्मित आहे आणि कविता सिस्टर आहेत, दोघं पती पत्नी आहेत, तर एकमेकांना सांगा त्या ठिकाणी की आज हे शिकलो, याच्यातून मला असं वाटतंय, तुला कसं वाटतंय की हे असं असं आहे, हे असं व्हायला पाहिजे होतं. आणि मग ज्या वेळेला आपण एक्सप्लेन करून सांगतो तर नाही का, म्हणजे त्याचं एक्सप्लेन करून व्यक्ती तोच सांगू शकतो की ज्याला ऑलरेडी ते व्यवस्थित रीतीने समजलेलं आहे. विदाउट अंडरस्टँडिंग वी कॅनॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग ऑर एनिथिंग. म्हणून अगोदर हे काय करा की रिव्ह्यू करा, समजून घ्या. नाही का, हे काय पाठांतर करण्यासारखं नाहीये, परंतु हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. समजल्यानंतर त्या ठिकाणी मग इतरांना शेअर करा, कोणाला पण, घरामध्ये असतील, मित्रांशी असतील किंवा तुमचे स्पिरिच्युअल जे पण तुमचे कलिग्स असतील तर त्यांच्याशी हे शेअर करा की हे प्रगटीकरणाचे पुस्तक आहे, याचं आउटलाईन अशी आहे, हे आम्हाला असं शिकायला पाहिजे. तर ते जेव्हा करताल त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून आणखीन जे आहे चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळेल. देवबाप करो तुम्हाला आशीर्वाद देव. उद्या आपण त्या ठिकाणी भेटूया. काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरती त्या ठिकाणी विचारा. बाळक साहेब, थोडं क्लासरूम बद्दल सांगू का जरा मी? हो बोला ना. ज्यांना हे शंका आहेत क्लासरूमच्या, जर जे मोबाईल मधून करणार आहेत ना, प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर एक गुगल क्लासरूम म्हणून तुम्ही डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा. फक्त एवढी काळजी घ्यायची की आपलं जीमेल वर अकाउंट असलं पाहिजे, कारण ते गुगल क्लासरूम जे आहे ते जीमेल थ्रूच वर्क करतं. मग आपला जीमेल आयडी टाकल्यानंतर ते वर्क होणार. ते झाल्यानंतर तिकडे खाली राईट हँड साईडला प्लसचं साईन असेल, मोबाईल थ्रू सांगते आधी. प्लस साईन वर आपण क्लिक केल्यानंतर पालक साहेब जो आपल्याला कोड देतील तो कोड तिथे फक्त टाकायचा, किंवा जे ते इन्व्हाइट करतील ते इन्व्हाइटला क्लिक करून तुम्हाला तिथे जॉईन व्हायचंय. हे झालं आपलं मोबाईलचं. आणि जर लॅपटॉप किंवा तुम्ही पीसी युज करत असाल, पाळक साहेब मी जर एक 5 मिनिट दाखवू का? मला शेअर साठी अलाउ करता का? बर, 1 मिनिट. 1-2 मिनिट फक्त, म्हणजे आयडिया येईल जे पीसी थ्रू किंवा लॅपटॉप थ्रू करतायत. फक्त हे करा, मल्टिपल करा तिथे. मी को होस्ट बनवतो ना, काय करायचं? चालेल, होस्ट करा. आणि तिथे ना शेअर स्क्रीनच्या इथे ना ऑप्शन असतं. ओके ठीक आहे, मल्टिपल. ठीक आहे, मी एक पटकन शेअर करते 1-2 मिनिटासाठी. ही माझी स्क्रीन आहे इथे. ठीक आहे, इथे माझ्याकडे माझं स्वतःच जीमेलचं अकाउंट आहे. जेव्हा मी गुगलवर सर्च करते किंवा मी लॉग इन करते जीमेल अकाउंट, तेव्हा हा पूर्ण इथे ओपन होतो. त्याच्यानंतर हे आपले 9 डॉट्स आहेत. त्या 9 डॉट्स वर गेल्यानंतर हे सगळे गुगलचे ऍप्स आहेत. त्यांच्या थ्रू अगदी खाली इथे आपल्याला क्लासरूम आहे. हा क्लासरूम आपल्याला ओपन करायचा आहे. सध्या माझ्याकडे बरेच क्लासरूम आहेत माझ्या स्टुडंट्सशी रिलेटेड,
पण असा पूर्ण तुम्हाला ब्लँक ओपन होईल. इथे वरती प्लसचं साईन आहे ते तुम्हाला क्लिक करायचंय. मग इथे देत आहेत की जॉईन क्लास. मग जॉईन क्लास करायचा. जॉईन क्लास केल्यानंतर पाळक साहेब जो आपल्याला कोड देतील तो कोड इथे टाकायचा आहे. मग तो कोड टाकल्यानंतर खाली येईल जॉईन म्हणून, तर आपल्याला जॉईन व्हायचंय. आय होप कळलं असेल. मी स्टॉप करते. थँक्यू पाळक साहेब. थँक्यू. थँक्यू. तुमच्या डेमॉन्स्ट्रेशन साठी आभारी आहे. छान. सगळ्यांना ज्यांना जमत नाही त्यांना देखील समजून त्या ठिकाणी येईल. थँक्यू. आभारी आहे. ओके. भूक लागली असेल सगळ्यांना आता. बाय बाय. थँक्यू. मला लागली आता. थँक्यू रेव्हरंड खान. अरे, बाळक साहेब. थँक्यू. थँक्यू थँक्यू गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. व्हिडिओ ऑन केले तर दिसते आलंय का बाळासाहेब. बाळासाहेब, अरे वा वा वा. छान छान. सुस्मित आणि कविता ताई, छान. गुड टू सी यू. प्रेज द लॉर्ड. छान छान. थँक्यू बाळासाहेब. प्रेज लो. ओके बाय. संजय पाळक साहेब, थँक्यू. थँक्यू बाळासाहेब. आभारी आहे. हो थँक्यू. सदाशिवने काय परत पॅक मारला का इंटरनेटचा? थँक्यू किशोर कदम पाळक साहेब, थँक्यू आल्याबद्दल. आभारी आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आता.